स्टँडर्ड 12 सब्जेक्ट केमिस्ट्री। आज आपण बघणार आहे टॉपिक आयोनिक इक्विलिब्रियम। आयोनिक इक्विलिब्रियम कशाला म्हणायचं? एखादा मॉलिक्यूल घेतला असेल, त्याला पाण्यामध्ये आपण टाकलं तर तो काय होईल? एक तर डिझॉल्व्ह होईल किंवा डिझॉल्व्ह होणार नाही। तर त्याची स्टडी म्हणजे काय म्हणणार आहे आपण? आयोनिक इक्विलिब्रियम। सो व्हॉट यू मीन बाय आयोनिक इक्विलिब्रियम? द इक्विलिब्रियम बिटवीन आयन्स and unionized molecule in a solution is called as ionic equilibrium. कशासाठी स्टडी करायची? ह्याचा यूज आहे टू डिटरमाइन इक्विलिब्रियम कॉन्स्टंट। आयोनिक इक्विलिब्रियम वरून आपल्याला कशाची स्टडी करता येईल? इक्विलिब्रियम कॉन्स्टंटची स्टडी करता येईल, कॅल्क्युलेशन करता येईल। कशाचं कॅल्क्युलेशन? कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स, किती क्वांटिटी मध्ये आयन तयार झाले त्याचं कॅल्क्युलेशन करता येईल। कॉन्सन्ट्रेशन ऑफ अनआयोनाइज्ड स्पेसिस, किती मॉलिक्यूल डिझॉल्व्ह झाले नाहीत त्याची सुद्धा आपल्याला ह्या टॉपिक मध्ये स्टडी करायची आहे। ठीक आहे, मग स्टार्ट करूया आपण फर्स्ट पॉइंट टॉपिकचा, इलेक्ट्रोलाइट। कशाला म्हणायचं इलेक्ट्रोलाइट? असा मॉलिक्यूल जो पाण्यामध्ये घातल्यावर ब्रेक होतो आणि आयन्स देत असेल तर त्या मॉलिक्यूलला म्हणायचं आहे इलेक्ट्रोलाइट। The substance which gives ions when dissolved in water is known as electrolyte. Best example, sugar. जर साखर आपण पाण्यात घातलं तर ती साखर पाण्यामध्ये विरघळते आणि पाणी कसं लागतं? गोड लागतं। सो साखर हे कशाचं एक्झाम्पल आहे? इलेक्ट्रोलाइट्स। सो डिपेंडिंग अपॉन किती प्रमाणात एखादा सबस्टन्स विरघळणार आहे त्यानुसार इलेक्ट्रोलाइटचे दोन टाइप आहेत, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट अँड वीक इलेक्ट्रोलाइट। स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कुणाला म्हणायचं? असा सबस्टन्स जो पाण्यामध्ये पूर्ण विरघळतो आणि भरपूर क्वांटिटीमध्ये आयन्स देतो त्याला आपण म्हणायचं आहे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट। द सबस्टन्स विच आयोनाइज्ड कम्प्लिटली अँड गिव्स मोर आयन इन अ सोल्युशन इज कॉल्ड ॲज स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट। एक्झाम्पल, स्ट्रॉंग ऍसिड आहेत, स्ट्रॉंग बेस आहेत। आत्ताचं एक्झाम्पल शुगरचं एक्झाम्पल, सॉल्टचं एक्झाम्पल, हे कशाचे एक्झाम्पल आहेत? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट। सेकंड टाइप वीक इलेक्ट्रोलाइट, असा सबस्टन्स जो पाण्यामध्ये अर्धवट विरघळतो, पार्शली विरघळतो आणि त्यामुळं आयन सुद्धा क्वांटिटी कशी असणार आहे? लेस असेल तर त्याला आपण म्हणायचं आहे वीक इलेक्ट्रोलाइट। द सबस्टन्स विच आयोनाइज partially means in less amount, gives less number of iron is called as weak electrolyte. एक्झाम्पल आहेत वीक ऍसिड, वीक बेस्ड। डेली लाईफ मधलं म्हटलं तर चॉक जो आहे हा पाण्यामध्ये पूर्ण विरघळत नाही।